माझं नाव शरद पाटील. मी राहणारी संख, तालुका जत आणि जिल्हा सांगली. मी आता बेंगलोरमध्ये एका कंपनीमध्ये काम करतो. कंपनीचं नाव आहे भूमी क्रॉप व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर. आम्ही इथं एक दोडबळापूर शाखेमध्ये, ह्या शाखेमध्ये 24 एकराची जमीन आहे. ह्या 24 एकरामध्ये, ह्या पूर्ण 24 एकरामध्ये पूर्ण हायड्रोपोनिक प्रमाणे, म्हणजे कमी पाण्यात कसं उत्पन्न काढायची त्या प्रकारची एक हायड्रोपोनिक सिस्टमची फार्मिंग केलेलं आहे. ह्या फार्मिंगमध्ये ह्या प्रोडक्ट काय ना, ही पूर्ण 1 एकरची नेट हाऊस आहे. नेट हाऊस ही प्रोटेक्टेड नेट हाऊस आहे. ह्याच्यामध्ये आम्ही पालक करतोय. हे पालक 1.5 मीटरची एक ट्रफ आहे. ही पूर्ण पालक 30 दिवसात येते. त्या 30 दिवसामध्ये एका बेडमध्ये आम्हाला 1 एकरमध्ये 80 बेड येतात. 80 बेडमध्ये एक बेडला 200 किलो पालक येते. 200 किलो पालक म्हणलं तर आम्हाला एवढं मार्केटला मिळलं की 1 एकर म्हणजे 8 टन पालक येते. एव्हरेजनं 65 रुपये ते 70 रुपये किलो येते. 70 रुपये रेट मिळते. आणि पर स्क्वेअर मीटरला, ह्या स्क्वेअर मीटरला 2 kg पालक येते. आणि किती मीटर असेल त्याच्यावर स्क्वेअर मीटरची आपलं यील्ड दाखवते. आणि 1 एकरमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 हजार पाण्यामध्ये पूर्ण पाणी 1 दिवसाला लागते. आणि त्याच्यामध्ये पाणी पूर्ण कमी लागते. आणि जतपूर भागातील सगळं पाणी कमी आहे, हे आहे म्हणून तिकडे असं नाही आहे. इस्टमध्ये कमी पाण्यात कसं प्रोडक्टिव्हिटी वाढायची आणि कशी उत्पन्न घ्यायची असलं एक आता बेंगलोरमध्ये एक ही काढलेलं आहे. आज आम्ही बेंगलोर येथे दोडबळापूर येथे भूमी क्रॉप या कंपनीकडून, या कंपनीमध्ये आमचे मित्र, सहकारी मित्र शरद पाटील इथं काम करतात. आज त्यांच्याकडून आम्ही सगळं माहिती मिळालो मॉडर्न शेतीमध्ये कसं करायचे. आता जत तालुक्यामध्ये एवढं पाणी कमी आहे, प्यायला सुद्धा पाणी नाहीत. आणि ह्या ठिकाणी असलं जर आम्ही शेती केलो, मॉडर्न शेती केलो तर 100% शेतकऱ्यांना फायदा होईल. या शेतीमध्ये बघा पॉली हाऊस आणि नेट हाऊस या 2 प्रकारे इथं करतात. 24 एकरमध्ये हे सगळं जागा इथं आहे. त्यांनी या ठिकाणी डबू मिरची, पालक आणि इतर असं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी शेती केलेल्या आहेत. एकदम कमी पाणीमध्ये कसं उत्पादन घेता येईल इथं दाखवलेलं आहे त्या कंपनीने. आणि दुसऱ्यांदा सांगायचं म्हणजे या मॉडर्न शेतीमध्ये शेतकऱ्यांनी, जत तालुक्यात शेतकऱ्यांनी या मॉडर्न शेतीमध्ये पाठीमागे लागले तर 100% फायदा मिळू शकतो. आणि कमी पाण्यात हे कसं उत्पन्न जास्त मिळू शकतो हे सुद्धा फायदा होईल. आणि तिसरं म्हणजे मार्केटिंग. आता मार्केटिंग करायला काय फार दूर जायचं गरज नाही आहे. आता सध्या बिजापूरला आम्हाला मार्केट मिळेल, नाही मिळालं तरी बेंगलोरला मिळेल, नाही तरी मुंबईला मिळेल. सध्या डब्बू मिरची जर किंमत बघितलं तर सध्या आम्ही बेंगलोरमध्ये आहे, इथं 80 ते 85 रुपये किलो आता सध्या मार्केटिंग चालू आहे. आणि पालकचं जर बघितलं तर 60 ते 65 रुपये या पद्धतीने चालू आहे. एकदम कमी पाण्यात कोको त्याला आता इथं कोकोपीट मध्ये सगळं करतात. मातीमध्ये अजिबात शेती नाहीये. कोकोपीट मध्ये हे बघा इथं 10 बॅगा आहेत, ह्याच्यामध्ये फक्त कोकोपीट भरलेलं आहे. माती नाही, काही नाही. एकदम कमी पाण्यात हे सगळं उत्पन्न मिळू शकतो. शेतकरी, माझा सगळ्यांना विनंती आहे, जत तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी या मॉडर्न शेतीमध्ये पाठीमागे लागावा, याचा फायदा घ्यावा, हे सांगून विनंती करतो सगळ्यांना.